उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात विविध ठिकाणी डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून शहरातील सर्वच अधिकारी वर्गाला आणि नागरिकांना एकत्रित करत शहर स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली होती। त्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील किसननगर नंबर 2 प्रभाग क्रमांक 18D बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या पाईपलाईन इथे शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या माध्यमातून डीप क्लीन ड्राईव्ह मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी तसंच ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि सफाई कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर डीप क्लीन मोहिमेच्या माध्यमातून ठाण्यात शून्य कचरा मोहीम सुरू झालेलं चित्र यामुळे पाहायला मिळालं। मोहिमेबद्दल काय सांगाल आणि कितपत महत्त्वाचं आणि येणाऱ्या काळात काय याची उपाययोजना असणार आहे? हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एक मूलमंत्र दिला, 80% समाजकार्य 20% राजकारण। आणि गुरुवारी या धर्मवीर आनंदगे साहेबांच्या तालमीत तयार झाले आम्ही सारे शिवसैनिक आहोत। आणि शिवसेना नेहमीच रस्त्यावर उतरलेली असते, आमची बांधिलकी ही जनतेशी असते। त्याच्यामुळे आपण जनतेसाठी सातत्याने काहीतरी करतच राहायला पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे। ह्या भावनेतून महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा डीप क्लीन ह्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये करण्यात आलं। त्यावेळेस लोकांनी त्यांची थट्टा केली, हे मुख्यमंत्र्याचं काम नाही, परंतु आमची बांधिलकी जनतेशी आहे। मुंबईकरांना स्वच्छ हवा प्रदूषण मुक्त मुंबई करण्यासाठी त्यांनी पहिलं पाऊल उचललं। मग ठाणेकर कसे मागे राहतील? मग ठाणेकरांनी त्यांच्या हाकेला ओढ दिली आणि संपूर्ण शिवसैनिक आणि महानगरपालिकेची यंत्रणा कामाला लागली। आणि हा म्हणता प्रत्येक आठवड्याला महापालिका कर्मचारी त्यांचे सर्व अधिकारी सुट्टी असून सुद्धा ते त्या दिवशी आपल्या कर्तव्य भावनेतून हे ठाणे शहर स्वच्छ करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतात।